भारत न्यूज 44। नवी मुंबई मेडिकवर हॉस्पिटलमध्ये क्वालियर इम्प्लांट क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला असून तीव्र श्रवणदोष असलेल्या रुग्णांसाठी ही महत्त्वाची सुविधा ठरणार आहे। जन्मजात श्रवणदोष असलेली मुले तसेच श्रवण यंत्रांचा फायदा न होणाऱ्या प्रौढांसाठी प्रगत तपासणी, शस्त्रक्रिया आणि पुनर्वसनाची संपूर्ण सेवा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे। या क्लिनिकमध्ये OAE, BERA, ASSR यांसारख्या सखोल तपासण्या, क्वालियर इम्प्लांटसाठी आवश्यक मूल्यांकन तसेच शस्त्रक्रियेनंतर मॅपिंग आणि स्पीच थेरपीवर विशेष भर दिला जात आहे। वेळीच निदान आणि उपचार झाल्यास संवाद कौशल्य आणि जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होते असे तज्ञांनी सांगितले आहे। डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली एका 4 वर्षीय बालकावर यशस्वी क्वालियर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याला आता ऐकण्याची आणि बोलण्याची संधी मिळाली आहे। तज्ञ मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिक मदतीच्या पर्यायांसह एकाच छताखाली संपूर्ण उपचार देणे हे या क्लिनिकचे उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। हेच आहे की पुढच्या येत्या काही काळामध्ये आपल्याला कुठलाही अडल्ट किंवा मुलं बाळ जे आहे ते मूकबधीर नको आणि जे सेल्फ डिपेंडेंट होऊन एक नॉर्मल मेन स्ट्रीम लाईफमध्ये आलं पाहिजे। कारण तुमच्या माझ्यासारखं बोललं पाहिजे, त्याला नॉर्मल शिक्षण भेटलं पाहिजे, नॉर्मल लाईफ पार्टनर भेटलं पाहिजे, नॉर्मल करिअर मेन स्ट्रीममध्ये तुमच्या माझ्यासारखं राहिलं पाहिजे, हा एक मुख्य उद्देश आहे। सर, नवी मुंबईसारख्या शहरात अशा क्लिनिकची खरंच गरज आहे का? डेफिनेटली मी तुम्हाला एक आकडा सांगितला, तो आकडा मी एक गृहीत धरून सांगितला होता, कारण 26 लाखाचे 2011चा सेन्सस होता तो। त्याच्यामध्ये एवढे जर 1 to 5 आपण धरले तर कमीत कमी 12-13 हजार मुलं असं जन्मले असेल ज्यांना इम्प्लांट नशीब झालं नाही, तर डेफिनेटली गरज आहे। कारण नवी मुंबईमध्ये अजूनपर्यंत मला नाही वाटत की 10 पण सर्जरी झाल्या आहेत। सर, ही स्पीच थेरपी घेतली, जेव्हा लवकर आपण सर्जरी केली तेवढं काळ तो कमी होता। जसं जर बाळाचं ऑपरेशन 6, 8, 9 महिन्याच्या एजमध्ये झालं तर बेअरली एखादी वर्षाची थेरपी। जर का एक रफ फिगर सांगतो तुम्हाला, जर का हा बाळ 4 वर्षाच्या ऑलमोस्ट वयाला झाले, त्याला कमीत कमी 3-4 वर्ष थेरपी लागणार आहे, कारण तो कम्प्लीट स्टेटमेंट शिकायला बोलायला। कारण आता 4 वर्षानंतर त्याला साऊंड येणार आहे फर्स्ट टाइम। म्हणजे हा एक जन्मलेला बाळ जन्मला 4 वर्ष अगोदर आहे, पण त्याचं कान आज जन्मलंय। वयाची मर्यादा जर म्हटली तर बेसिकली कुठलाही बाळ त्याला एलिजिबल आहे इफ ही इज प्रूव्हन टू बी हॅव्हिंग डेफ। तर हे जेवढं अर्ली डायग्नोज झालं त्याला मर्यादा काय नाही म्हणत, पण फक्त ऑपरेट करण्याची मर्यादा आहे। इफ यू डोंट ऑपरेट ॲट द अर्लिएस्ट म्हणजे 2-2.5 वर्ष, 3 वर्ष, त्याच्यापेक्षा लेट नको आयडियली। कारण त्याच्यानंतर केलं तर ते मी तुम्हाला सांगितलं ना, इट इज अ न्यूरो डेव्हलपमेंटल इमर्जन्सी। ब्रेन डेव्हलप होणार, ते ऐकण्याचा जो एरिया आहे ब्रेनमध्ये तो आकुंचन होत जाणार आणि त्याचं पुढे हिअरिंग डेव्हलप होणार नाही मशीन लावल्यानंतर सुद्धा। कारण ब्रेन ग्रो होत राहतं आणि पहिल्या सुरुवातीच्या जे 3 वर्ष आहे त्याच्यामध्ये खूप फास्ट ग्रो होतोय ब्रेन बाळाचा। एखादा पॅरेंट खर्च बेसिक इम्प्लांटची मशीन जर पकडली, फक्त मशीन, तरी 6.5 ते पावणे 7 लाखाची असते। हायर एंड मशीन 20-22 लाखाच्या असतात नवीन मशीन झालेला। सर्जरी कॉस्ट ते व्हेरी करते हॉस्पिटल टू हॉस्पिटल, युजली मे बी 1 to 2 lakhच्या दरम्यान ते सर्जरी कॉस्ट असते। बेसिक जर म्हटलं तर ओव्हरऑल 6 to 8 lakhs मिनिमम विथ सर्जरी खर्च जातो मिनिमम, एकदम बेसिक इम्प्लांट एका कानासाठी। पण वेळेत दखल घेणं, OAE टेस्ट नाव, हे जे तुम्ही जरा एकदम इफ आय वुड से की डोक्यात शब्द बसवले पाहिजे। OAE, बाळाचं जसं जन्म झालं डिस्चार्ज होण्याचा अगोदर ही OAE टेस्ट झालीच पाहिजे। त्या OAE टेस्टमध्ये आपल्याला कळतं की बाळचं हिअरिंग आहे का नाही आहे, आणि जर त्याच्यामध्ये काही आढळून आले तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं 1-3-6। पहिल्या महिन्यात OAE झालं पाहिजे, 3ऱ्या महिन्यात रिइव्हॅल्युएशन झालं पाहिजे, 6व्या महिन्यापर्यंत ऍक्शन घ्यायला पाहिजे। सर, बांद्राला हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट आहे, खूपच चांगलं इन्स्टिट्यूट आहे, पण खरोखर त्याच्यावर खूप लोड आहे असं माझं एक पर्सनल मत आहे। कारण एवढे सगळे आहेत बच्चू, ते पूर्ण महाराष्ट्राचं नाही बघत, अख्खा इंडियाचे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44।